म्हणजे भाऊ सख्खे भाऊ शक्य भाऊ मग तुम्ही एवढं गरीब आणि लोक म्हणतात ते लय श्रीमंत आहे. सगळं खोटे पतीत लावलं लोकांनी, सगळं खोटं आहे का? सगळं खोटं. रेकॉर्डिंग केला बघून पाणी आपला कार्यक्रम इतकी दयनीय अवस्था हे कोणाला दिसलं नाही, हे कोणत्या पुढाऱ्याला दिसत नाही. या लिस्ट नाही का? लिस्ट तर आणून द्या ना. हा ना मग घरकुल वगैरे आता गरिबांनी आता तो कशाला आपण त्याला त्यो मुकदमे करतो काही न करतो. आम्ही कोयत्यावर जातो, ऊस तोडतो. माझं हे सतीशचं काय चाललंय? कळलं का आपल्याला? कळलं तर काय करायचं? त्याची गळत पडली त्याची दाढी करायचं काय? सगळं खोटे पतीत लावलं लोकांनी, सगळं खोटं आहे का? सगळं खोटं. माझं कुटुंब आहे, भावाचं तिकडे वर आहे. अच्छा, हे सगळे घर किती आहेत? 4 आणि तिथं 4 8 घर. 8 घरांचे. आणि मग रस्त्याच्या कडेला राहत असताना तुम्हाला पोलीस वगैरे त्रास पोलिसांचा करतेच ना, कवा तरी येऊन करते एखादी बार देतात का त्रास? हो देतात ना. मग असे शिल्पती साहेब आम्ही साथ दाखवतो. बाकी दारू धंदा वगैरे काय काय नाही काय फक्त ऊस तोडी. आणि माघारी आल्यावर काय करता मग? माघारी आलो तर काम लागलं कशाचं का खुरपणी शेतीमध्ये काम. शेती करायला जायचं लोकांची तर शेती नाही काय नाही बाकीच धंदा नाही काय नाही, दुसरं धंदाच नाही काय. तुमचं सतीशचं घर किती लांब आहे? इथून सत्तेचं घर 15 किलोमीटर शिरूर शिरूर जातोवाडी तिथं जवळजवळ 2 किंवा 3 किलोमीटर असं. 3 पिढ्या 2 पिढ्या तुम्ही राहता, तुमच्यात काय बदल झालेला नाही? दुसरी पिढी चालली. तुम्ही काम करत असताना याच ठिकाणी करताय बरोबर? हो राहताना इथंच इथंच राहतो. कारखान्यात गेलं की हे चिंता कशी वाटतं की हे नाही वाटत हे सरकारला दिसलं पाहिजे. मतदान करताय काय तुम्ही? हे आता बघा तुम्हाला घरकुल वगैरे येत नाही ना ते आमचे घरकुल आले. काय नाव आहे तुमचं? माझं नाव संतोष इंद्रबान भोसले. हे संतोष इंद्रबान भोसले आहेत. आपण आज बीडमध्ये आहोत, शिरूर तालुक्यामध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल इथं पाला आहे, सगळे झोपड्या. भारत स्वातंत्र्याच्या पासून शिरूर तालुका असो किंवा बीड जिल्हा असो किंवा बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील शासन सरकार लोकप्रतिनिधी नेहमी विकासाचे पाढे वाचत आहेत. इथं 2 घास मिळवण्याकरता वन भटकंती करावं लागते. हे मुलं उपाशी तपाशी झोपत आहेत, असे रडलेले आहेत. तिथं चित्र पाहताय आपण. सर्व उघड्यावर जीवन जगत आहेत हे लोक. आणि या उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना शासनाच्या सुविधा देण्याच्या ऐवजी यांना चोर दरोडेखोर म्हणून कलंकित भावनेने पाहिलं जातं. हे ह्या स्वातंत्र्याचं दुर्दैव आहे. नाही तसं इकडे द्यायचं होतं. इकडे दिसतोय तुमचा शोध बांगला आहे का? ह्याची भांडी कुठे गेली? हे काय हेच भांडे. ही भांडी आहे का? हा किती दिवसापासून इथं राहतात? रस्त्याच्या कडेला हे काय राहणार आणि पुढं फॉरेस्ट शासनाच्या सवलती काहीच नाही काहीच नाही दिलं साहेब. घरकुल वगैरे हा घरकुल दिले का? पुढे वरून चांबडी घरे. अच्छा, पाण्याची नळ वगैरे? पाणीच नाही आम्हाला. पाणीच पहिलं पाणीच नव्हतं. पाणी आणायचं कुठून? बिलायचे कुठे? पायाला काय झालंय? काय नाही एकाकीच केलं साहेब ती कंबर एकाकीच. आणि हे पण पाय सुद्धा आता इथून वय किती आहे? वय असं 80-90. होय. किती दयनीय परिस्थिती. माझं हे सतीशचं काय चाललंय? कळलं का आपल्याला? कळलं तर काय करायचं? त्याची गळत पडली त्याची दाढी करायचं काय? सगळं खोटे पतीत लावलं लोकांनी, सगळं खोटं आहे का? सगळं खोटं. खोटं आहे तर आपल्या अन्याय झाला, लोक एकत्र येत नाही का? येते ना सगळं. आज ते केली, आज ते याच्यावर गेले आश्चर्यला मिटिंग आहे त्यांची मोर्चाकडे. त्यांनी सगळं गेले तिथे. जीवनामध्ये एवढा हाल, एवढ्या अपेष्टा गावाला कधी बोलले नाही तुम्ही की बाबा आमचे मुलं शिकले पाहिजे आम्हाला? आता कारखान्यात गेले शिकलेले. आता कारखान्यात कुठं जात होते पोरं? नव्हते पण पहिले पण शिकले पण जातच नाही. दोघांना बोला बरं. कारखाना वर्धन डोंगराई गोपूत मुकदम तिथं नेईन तिथं. मुकदम कुठले असतात? तुम्ही इकडे? आमचं मुकदम कुसलमचं इकडे आहे.
बरं, किती वर्षापासून तुम्ही ऊसतोड करता? कोणी करी खातो ऊस तोडा नाही बापाने, पण मी 19 वर्ष चालू आहे यंदा. 19 वर्ष झाले. 19 वर्ष झाले लोक ऊस तोडत आहेत. ऊस तोडून आपलं जीवन गुजर करत आहे. आपल्याला पाहायला मिळेल पाठीमागं इथं पाल आहे. त्या पालामध्ये पाण्याचे भांडी सुद्धा नाही. त्यांची दयनीय अवस्था पाहिली, त्यांची भांडी पाहा. भांड्याचा विषय जर पाहिला तर इतकी दयनीय अवस्था हे कोणाला दिसलं नाही. हे कोणत्या पुढाऱ्याला दिसत नाही. या ठिकाणी कोणत्या पुढारी येऊन यांचे दुःख जाणून घेत नाही. परंतु वरून बाडा मारणाऱ्यांची संख्या खूप आहे. ही चिंताजनक आहे आपल्या मला. मार 4 गुंठा जागा येरी देऊ करा कोणी मला फारीट काम करवा लावा गाडी मार 4 गुंठा जागा असून देऊ करा कोणी हो अशी घर नाही काय ते बा काय पडले होता म्हणजे ते सोडून दिलं. मोठा कुटुंब झाल्यामुळे याची झोपडे बांधून आपले लेकरं बाळा माझी त्यांची माझं कुटुंब आहे. भावाचं तिकडे वर आहे. अच्छा, हे सगळे घरं किती आहेत? 4 आणि तिथं 4 8 घर 8 घरांचे. आणि मग रस्त्याच्या कडेला राहत असताना तुम्हाला पोलीस वगैरे त्रास पोलिसांचा करतात ना कवा तरी येऊन करतात एखादी बार देतात का त्रास? हो देतात ना. मग असे शिल्पाटी साहेब आम्ही 7 दाखवतो. बाकी दारू धंदा वगैरे काय काय नाही काय नाही. फक्त ऊस तोडी. आणि माघारी आल्यावर काय करता मग? माघारी आलो तर काम लागलं कशाचं का खुरपणी शेतीमध्ये काम. शेती करायला जायचं लोकांची तर शेती नाही काय नाही बाकी धंदा नाही काय नाही. दुसरं धंदाच नाही काय. तुमचं सतीचं घर किती लांब आहे? इथून सत्तेचं घर 15 किलोमीटर शिरूर शिरूर जापेवाडी तिथं जवळजवळ 2 किंवा 3 किलोमीटर असं. 3 पिढ्या 2 पिढ्या तुम्ही राहता. तुमच्यात काय दुसरी बदल झालेला नाही. दुसरी पिढी चालली. तुम्ही काम करत असताना याच ठिकाणी करताय बरोबर? हो राहताना इथंच इथंच राहतो. कारखान्यात गेलं की हे चिंता कशी वाटतं की हे नाही वाटत हे सरकारला दिसलं पाहिजे. मतदान करताय काय तुम्ही? हे आता बघा, तुम्हाला घरकुल वगैरे येत नाही? नाही ना ते आमचे घरकुल आले. काय नाव आहे तुमचं? माझं नाव संतोष इंद्रबान भोसले. हे संतोष इंद्रबान भोसले आहेत. आपण आज बीडमध्ये आहोत, शिरूर तालुक्यामध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल इथं पाल आहे, सगळे झोपड्या. भारत स्वातंत्र्याच्या पासून शिरूर तालुका असो किंवा बीड जिल्हा असो किंवा बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील शासन सरकार लोकप्रतिनिधी नेहमी विकासाचे पाढे वाचत आहेत. इथं 2 घास मिळवण्याकरता वन भटकंती करावं लागते. हे मुलं उपाशी तपाशी झोपत आहेत, असे रडलेले आहेत. तिथं चित्र पाहत आहे आपण. सर्व उघड्यावर जीवन जगत आहेत हे लोक. आणि या उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना शासनाच्या सुविधा देण्याच्या ऐवजी यांना चोर दरोडेखोर म्हणून कलंकित भावनेने पाहिलं जातं. हे ह्या स्वातंत्र्याचं दुर्दैव आहे. बरोबर चालेल. रेकडी खेळा बघून पाणी ते आपला कार्यकर्ताचा विचारलं नाही. काल आपल्याला काही म्हणले पण नाही. बाबा फक्त गावाले काय म्हणते आमच्या गावात यायचं नाही रे बाबा तुमच्या भोसल्याला केलं असं. म्हणजे भावकी सख्खी आमची एकच आहे, घर एकच. तो सासरा आणि ते भाऊ सख्खे भाऊ. माझा सासरा आणि त्याचा बाप, सत्याचा बाप आणि ते भाऊ सख्खे भाऊ सख्खे भाऊ भावकी सख्खी भावकी. तुम्ही एवढं गरीब आणि लोक म्हणतात ते लय श्रीमंत आहे. आता गरिबांनी आता तो कशाला आपण त्याला तो मुकदमे करतो काही न करतो. आम्ही कोयत्यावर जातो, ऊस तोडतो. तुम्ही ऊस तोडता का? तुला कोयते दाखवते ना ठिकाणी लेटर आणून दाखवू का? लिस्ट लिस्ट अरे बस बस. लिस्ट तर आणून द्या ना. हा ना ना. देखायला तरी त्यांनी कशी मुकदम जिथे मुकदम नेऊन तिथे जायचं. भाई भाईचं वाटलं. हा भाई भाऊ आहे. चुलत भाऊ आहेत ते. माहिती तरी घेऊ द्या आम्हाला काय काय विषय. हे उचल दिलेल्या उचली घेतलेल्या हे सगळे ऊसाचे गेले 17-18 वर्षे लोक ऊसतोडीवर जीवन बदल करत आहे. आणि त्याच्या पावत्या त्यांनी जपून ठेवलेल्या आहे. दर वर्षाचे पॉवर अप किट केलेले आणि कारखान्याचे पत्र लिहून दिलेले आहे.